तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मी ओम कोस्तेकर घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि ही आपल्या चॅनलवरची पहिली लॉंग व्हिडिओ असणार आहे। तर ही व्हिडिओ अशी आहे की मी दाखवणार आहे आपल्या गावातील दहीहंडी उत्सव। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम आपण गेलो हनुमंताच्या मंदिरामध्ये आणि दर्शन घेतलं। पडल्यावरती हा बघा कसा रडतोय। तर आता आपण सर्व गावकरी जात आहोत श्री कोसमाई मातेच्या मंदिरामध्ये। तर आपण आपल्या गावदेवी कोसमाई मातेचे दर्शन घेतले आणि आता आपण गोविंदा खेळायला सुरुवात करणार आहोत। नंतर आपण सर्व गावकऱ्यांनी देवीजवळ नारळ दिला। देवळातून घरी जायला निघालो तर इथं वडापाव वाटपाचा काम चालू होता। ही नुसती गर्दी, एकाच्या पाठोपाठ एक बारकी बारकी पोरं। बोला चला लगेच आपण पण एक एक वडापाव खाऊन घेऊ। मग काय मारला वडापाववर चांगला स्ताव। मस्त 2 वडापाव खाल्ले आणि निघालो गावाच्या दिशेने। गावात गेलो आणि देवळाजवळ आम्ही सर्व पोरांनी गोविंदा खेळायला सुरुवात केली। गोविंदा खेळून झाला आणि आता हांडी फोडायच्या तयारीला लागले पोरं। बघता बघता पहिला थर आणि दुसरा थर रेडी झाला। आता तिसऱ्या थराच्या तयारीमध्ये पोरं चढत होती। बघता बघता आपले 3 थर लागलेले आणि चौथ्या थरावरती भाई चढायला सज्ज झालेला। आणि अशा तऱ्हेने आपली पहिली हंडी सक्सेसफुली फुटली। आणि आता आपण जात आहोत आपल्या इथली दुसरी हंडी फोडायला। आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या गावची दुसरी हंडी म्हणजेच मनीषच्या घराच्या इथली हंडी फोडायला। आणि अशा तऱ्हेने आपली दुसरी हंडी सुद्धा फोडून झालेली आहे।
अरे 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 हो भाई, सावकाश सावकाश सावकाश. आणि परत पुन्हा त्याच जिद्दीने आणि चिकाटीने थर लावायची सुरुवात केली. नंतर आपण बसतो आजच्या दिवसातली आपली चौथी हंडी फोडायला. ही हंडी सगळ्यात डेंजर हंडी होती. बघा पुढे तुम्हाला समजेल का मी डेंजर बोललो ते. ही हंडी काहीतरी नवीन युनिक स्टाईलने फोडायचा प्रयत्न चालू होता. नुसतं जो तो उड्या मारत आणि फायनली पकडून ही हंडी फोडली. गावातल्या हंड्या फोडून झालेल्या आणि आपण आता जातोय प्रसाद घ्यायला. बाय सुजित दादा डिमांड. सुजित दादाला पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतला. बारक्या बारक्या पोरांनी अंगावरती पाणी घेऊन पार जीवाची मजाच केलेली. फुल एन्जॉय. नंतर आपण गेलो आपल्या इथली रोडवरची हंडी फोडायला. आणि इकडे वरती चढायला ह्या दोघांची झोंबी चाललेली. मी जातो फोडली आणि आपला नारळावरती डोळत होता. एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि मस्त खात खात गेलो. आणि ही आपल्या आजच्या दिवसातली शेवटची हंडीच म्हणजे मानाची हंडी, शाखेजवळची हंडी. आणि इथे ह्या हंडीला आपला पहिला अटेम्प्ट अनसक्सेसफुल ठरला. पण आपण परत त्याच जिद्दीने दुसरा अटेम्प्ट चालू केला. बाबू फुल स्पायडरमॅनच झालेला. 3 पावलात डायरेक्ट थरावर. गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. सावकाश सावकाश सावकाश. अशा प्रकारे आपली आजच्या दिवसातली शेवटची हंडी सुद्धा उत्तम प्रकारे पार पडली आहे. तर आता आपण जात आहोत आपल्या देवळात प्रसादीचा लाभ घ्यायला. प्रसादीला ही नुसती लाईन एकाच्या पाठोपाठ येत आणि माझा नंबर आला तेव्हा नेमकी प्रसादीच संपली.
पर कोई टेन्शन की बात नाही. ते बोलतात ना, जो चवीने खातो त्याला देव देतो, तसाच काहीतरी माझ्यासोबत झाला. लगेच दुसरी प्लेट आली. प्रसादी खाऊन झाली आणि आपण गेलो विहिरीवरती डुबक्या मारायला. तर मित्रांनो, अशी होती आपल्या गावची दहीहंडी. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.